गेल्या काही दिवसांपासून येवला शहरात नागरिकांना गढूळ आणि दूषित पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागतोय। या समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या प्रश्नी आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। पदाधिकाऱ्यांनी शहरातील मुख्य जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशनला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। शहरातील विविध भागातून दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या। या पार्श्वभूमीवर जलवाहिनीतील गळती आणि पंपिंग यंत्रणेतील तांत्रिक बिघाडांची तपासणी करण्यात आली। जिथे पाईपलाईन फुटल्या आहेत किंवा व्हॉल्व्हमध्ये दोष आहे, जी कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालिकेला देण्यात आले। या पार्श्वभूमीवर जलवाहिनीतील गळती आणि पंपिंग यंत्रणेतील तांत्रिक बिघाडांची तपासणी करण्यात आली। जिथे पाईपलाईन फुटल्या आहेत किंवा व्हॉल्व्हमध्ये दोष आहे, ती कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालिकेला देण्यात आले। या पाहणी दौऱ्यात शिवसेना गटनेते गणेश शिंदे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे, तालुका प्रमुख नानासाहेब लहरे आणि अक्षय राजपूत यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि पालिका कर्मचारी उपस्थित होते। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही। लवकरच दुरुस्तीची कामे पूर्ण होऊन शहरवासियांना स्वच्छ पाणी मिळेल, अशी ग्वाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। आज येवला शहरातून पाणी गढूळ येतं अशा अनेक तक्रारी शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांकडे आल्या होत्या। तर त्याचं निवारण करण्यासाठी शिवसेना व भाजप दोन्ही पक्ष मिळून आम्ही एका पाहणी दौरा आज वॉटर सप्लायवर केला। त्यावेळेस शिवसेना पक्षाचे गटनेते गणेश भाऊ शिंदे व भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा प्रमुख समीर भाऊ समदडिया, इतर सर्व नगरसेवक, भाजपचे तालुका अध्यक्ष आमचे नाना व स्वतः मी सेनेचा जिल्हा उपप्रमुख आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो। त्यावेळी आम्ही पूर्ण पाणी दौरा केला। त्यावेळेस आम्हाला असं कुठलंही काही तक्रार आढळली नाही का ज्याद्वारे पाणी खराब आहे। पाणी स्वच्छ होण्यासाठी जे आलम वापरण्यात येतं ते बी योग्य प्रकारे आम्हाला दिसलं। अशी कुठलीही आम्हाला त्रुटी आढळली नाही। परंतु त्याच वेळेस पाणी तर गढूळ येत आहे गावातून। मग आम्ही सर्व चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की गावात काही ठिकाणी वॉल खराब असतील किंवा काही पाईपलाईन जुन्या असतील, त्यामुळे ते पाणी खराब येत असेल। तर इथल्या अंधारे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की जिथे जिथं पाणी गढूळ येतं आहे ते स्वतः तिथं पाणी दौरा आयोजित करतील आणि जनतेला कुठेही गढूळ पाणी येणार नाही याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे। तरी आमचा पाणी दौरा यशस्वी झाला असून जर पुढं पाणी गढूळ येत असेल तर त्याचं लवकरात लवकर ते पाणी कशा पद्धतीने स्वच्छ आणि निर्मळ एवढे शहरवासींना भेटन याचं ते अंधारे साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांचे आभार मानतो आणि जनतेला बी आश्वासन देतो की इथून पुढं पाणी गढूळ येणार नाही आणि तरी काही अशी त्रुटी पुढं गढूळ पाणी आढळलं तर आम्ही त्वरित इथल्या अंधारे साहेबांना सांगू आणि त्याचं निवारण नक्कीच करण्यात येईल। धन्यवाद। आज आम्ही शिवसेना भाजपतर्फे वॉटर सप्लाय इथं आलेलो आहे पाहणी करायला। येवल्यात भरपूर ठिकाणी लोकांची समस्या, गढूळ पाणी येते, खराब पाणी येते। याच्यावर शिवसाहेबांनी लक्ष देऊन लोकांना चांगलं पाणी भेटावं ही आमची शिवसेनेतर्फे अपेक्षा आहे। पुरवठा विभागाला भाजप सेना पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही भेट दिली आणि भेट दिली असता इथं जे जलशुद्धीकरण केंद्र आहे त्याचं नावलौकिक आहे आणि पण तो नावलौकिक असताना इथं पाणी चांगल्या पद्धतीने शुद्ध होत आहे। पण जो पाणी पुरवठा नागरिकांपर्यंत होत आहे त्याच्यामध्ये मग वॉलचे प्रॉब्लेम असेल किंवा त्या जुन्या पाईपलाईन झालेल्या आहे त्याच्यामुळं गटर मिश्रित पाणी असेल, माती मिश्रित पाणी असेल ते येत आहे। मग ते जिथं प्रॉब्लेम आहे त्या जलवाहिन्या दुरुस्त करण्यात यावं, नवीन टाकण्यात यावं, वॉलचं दुरुस्ती करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही आणि नागरिकांच्या आरोग्यास ज्या गोष्टी अपायकारक आहेत सर्वात महत्त्वाचं जे पाणी आहे ते पाणी शुद्ध आलं पाहिजे असं आम्हाला आश्वासित केलं आहे इथं ज्या पाणीपुरवठा अधिकारी आहे अंदुरे साहेब यांनी आणि ते त्याची नक्कीच पूर्तता करतील असे आम्ही आशा बाळगतो। सर्वजण शिवसेना भाजपच्या वतीने व सर्व नगरसेवकांच्या वतीने वॉटर सप्लायला पाहणी करायला आलो। कारण की शहरात विविध ठिकाणी जसे विठ्ठलनगर, निलक गल्ली, शिंपी गल्ली, जुनी नगरपालिका रोड या ठिकाणी गढूळ पाणी आढळून आले। त्यामुळे सगळ्या नगरसेवकांना इथल्या नागरिकांनी कंप्लेंट केली आणि त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्वरित आम्ही या ठिकाणी पाहणीसाठी आलो आहे आणि आम्ही संबंधित साहेबांना सांगितलं आहे की लवकरात लवकर त्यांनी कारवाई करून व्यवस्थित पाणी कसं येईल असे निदर्शनास आणून द्यावे। आज शिवसेना पदाधिकारी तसेच भाजप पदाधिकारी
तसेच सर्व सन्माननीय नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्र येथे पाहणी केलेली आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचं ब्लिचिंग ॲलम हे व्यवस्थितरित्या वापरले जाते. तसेच इथे पाणी सर्व प्रकारे शुद्ध होत आहे व्यवस्थितरित्या. गावामध्ये जे काही लिकेजेस वगैरे आहेत, तसेच जे काही वॉल खराब झालेले आहेत, त्यामुळे शहरामध्ये गढूळ पाणी जात आहे नागरिकांना. याबाबत त्यांनी मला सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेचे मान राखून मी तातडीने ज्या काही लिकेजेसच्या समस्या आहेत ते तात्काळ करण्याचे मी यांना आश्वासन देतो. येवलेकरांनो, भाजीपाला खरेदीची पद्धत आता बदलणार. खैरमोडे फ्रेश सादर करत आहेत नाशिक जिल्ह्यातील पहिला भव्य आणि हायटेक भाजीपाला मॉल. आमची वैशिष्ट्य, सर्व काही एकाच छताखाली. ताजा भाजीपाला, रसरशीत फळे, शुद्ध दूध आणि बेकरी उत्पादने. हायटेक अनुभव. आता उन्हात किंवा गर्दीत फिरण्याची कटकट नाही. शुद्धता आणि स्वच्छता, सेंद्रिय गुणवत्तेला आणि स्वच्छतेला आमचे प्रथम प्राधान्य. रास्त दर थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांपर्यंत, त्यामुळे भाव एकदम रास्त. ठिकाण राजे रघुजी बाबा कॉम्प्लेक्स, पारेगाव रोड, येवला. लवकरच येत आहोत, सज्ज रहा. व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा. येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता, हर्षू कॉम्प्युटर्स. आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात. आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC. आमची खासियत, लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात. साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे. डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड, NDC बँक जवळ, येवला या ठिकाणी. संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. 93 22 00 39 58. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस. येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज. AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट. मल्टीव्हिजन रेस्टॉरंट, आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही, तर एक अविस्मरणीय अनुभव देतो. तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण, वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स. विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला.